हॅलो नमस्कार माधव वाघ. मी विठ्ठल तुकाराम कविटकर. माझं वय आता 64. तर मला 3 वेळा अँजिओप्लास्टी करावी लागली. त्याच्यानंतर मग तिसऱ्या वेळेला अँजिओप्लास्टी झाली त्यावेळेला माझ्या जावयाचे मित्र अमर ढेरे म्हणून मला बघायला आले. त्याने मला माधवबागविषयी सगळं माहिती सांगितली. त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण जायचं माधवबागला. मला आपण सरस्वती हॉस्पिटलमध्ये त्याने काय सांगितलं की बाबा तिसऱ्या वेळा तुमची सर्जरी झालेली आहे, आता बायपासशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं त्याने मला सांगितलं. मग त्याच्यानंतर हा आम्ही पर्याय निवडला माधवबागचा. आणि आता माझं वजन 80 होतं. तर मला आता 1.5 महिना झाला मी ट्रीटमेंट घेतो इथं. आणि आता माझं वजन 10 किलो कमी झालेलं आहे. आणि आता सगळं चांगलं. तर मॅडमनं जे मला खायचं किट दिलं त्या किटमध्ये मी तंतोतंत त्याची पाळणूक करून प्रत्येक टायमाचे व्हिडिओ, सकाळी नाश्त्याचे, दुपारी जेवणाचे, संध्याकाळी जेवणाचे वेळेवर रिपोर्ट पाठवले. आणि लोकांना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही माधवबागची भेट घ्या आणि हे जे ऑपरेशनचे आजार आहेत ते टाळण्यासाठी तुम्ही माधवबागशी संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी अवताडे, क्लिनिक हेड माधवबाग मंगळपेठ कोल्हापूर. आता आपण ज्यांचा टेस्टिमोनियल पाहिलेला आहे ते कविटकर काका, ज्यांची 2 वेळा अँजिओप्लास्टी झालेली होती तरी सुद्धा एक 3 महिन्यापूर्वी त्यांना पुन्हा छाती दुखायला लागला आणि तसाच त्रास सुरू झाला, दम लागणं, छाती दुखायला लागणं. जेव्हा ते हॉस्पिटलला गेले त्यावेळी त्यांची पुन्हा एंजिओग्राफी करायला सांगितली आणि त्या एंजिओग्राफीमध्ये पुन्हा 100%, 70% आणि 80% ब्लॉक आढळले. आता अशामध्ये 2 वेळा आधीच ऑपरेशन झालेलं आहे म्हणून त्यांना आता बायपास करण्याचा सल्ला मिळाला. परंतु 2 वेळा ऑपरेशन करूनही हा त्रास पूर्णपणे कमी झालेला नाहीये. म्हणूनच काकांनी माधवबाग इथे ट्रीटमेंट घेण्याचा निर्णय घेतला. ज्याही वेळेला ते माझ्याकडे आले त्यावेळी तेव्हा त्यांची रेस्टिंगलाच त्यांचा जो ECG होता तो इश्मिक चेंजेस आपल्याला दिसत होते. त्यांचं वेट जे होतं हे 10 किलोने जास्त होतं. BP, शुगर ह्या लेवल वाढून होत्या. ज्याही वेळेला आपण त्यांची ट्रीटमेंट स्टार्ट केली आपण त्यांना इश्मिक रिव्हर्सल, माधवबागची इश्मिक रिव्हर्सल IRP ट्रीटमेंट सुरू केली आणि रिव्हर्स डाएट बॉक्स सुरू केला. डाएट बॉक्स आणि ट्रीटमेंटमुळे त्यांचं वजन 10 किलोने कमी झालं. त्यांना लागणारा दम, त्यांचे चेस्ट पेनिंग हे सुद्धा खूप छान कमी झालं. ज्यांना 10 पावलं चालल्यावरही दम लागत होता, छाती दुखत होतं, ते आता 4 किलोमीटरही सहज चालू शकतात. आपल्याकडे ज्या टेक्नॉलॉजीपैकी जे TMT स्ट्रेस टेस्ट आहे या स्ट्रेस टेस्टची टेस्ट सुद्धा 15 मिनिटांनंतर त्यांची निगेटिव्ह आलेली आहे. त्यामुळे खूप छान इम्प्रूव्हमेंट त्यांना मिळालेली आहे. त्यांनी सुद्धा खूप योग्य पद्धतीने डाएट बॉक्स असेल, ट्रीटमेंट असेल ह्याचा पूर्णपणे फॉलो केलं आणि त्याचीच परिणिती म्हणून त्यांना आता 3 महिन्यांमध्येच त्यांच्या सगळ्या आजारापासून ते फ्री झालेले आहेत. त्यांची औषधं सुद्धा 75%हून जास्त कमी झालेली आहेत. पेशंट खूप खुश आहेत. त्यामुळे जर कुणाला बायपास करण्याचा सल्ला मिळालेला असेल किंवा पुन्हा रिकरंट अँजिओप्लास्टी किंवा छातीत दुखणं किंवा दम लागणं असे आजार असतील तर त्यांनी कुठल्याही पद्धतीचं ऑपरेशनचा सल्ला किंवा ऑपरेशन न करता तुम्ही एक क्लिनिकला येऊन तुमचं स्वतःचं चेकअप करून घ्या आणि जाणून घ्या की तुम्ही काय खाल्लं पाहिजे किंवा कशा ट्रीटमेंट केल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीचं ऑपरेशन न करता स्वतःचा बचाव करू शकता आणि तुमच्या आजारापासून तुम्ही फ्री होऊ शकता. धन्यवाद.